मानवी जीवनाला जन्माला आलेली सर्व स्त्री पुरुष या सगळ्यांचं कल्याण करणारी साधी सरळ सोपी शिवभक्तीचं ज्ञान बहाल करणारी शिवमहापुराण कथा। मौजे नळेगाव तालुका चाकूर जिल्हा लातूर या पवित्र भूमीमध्ये की अशी ही आख्यायिका आहे की नल राजाचं इथे काही काळ थांबणं वास्तव्य झाल्या कारणानं नळेगाव असं नाव या भूमीला प्राप्त झालेलं। भगवान दत्तात्रयांची असीम कृपा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल रुक्मिणी स्वरूप भगवान दत्तात्रय, भगवान श्री भोलेनाथ, ज्ञानोबरायांचं मंदिर, आपल्या गावाला प्राप्त असलेलं भगवान श्री शंकराचं मंदिर, तर या सर्व देवादिकांच्या कृपा आशीर्वादानं दत्त जयंतीच्या महापर्व काळावरती आपल्याकडे संपन्न होत असलेला हा महायज्ञ, त्याच्यामध्ये श्री शिव महापुराण कथा ऐकण्याचं सद्भाग्य पवित्र पर्वणीवरती आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेला आहे। मार्गशीर्ष महिना हा फार पवित्र महिना आहे। सौभाग्यवती स्त्रियांचे व्रतवैकल्य या महिन्यामध्ये असतात। यातला जुडूनच येणारा पौष महिना तो सुद्धा अगदी माता वर्गांच्या उत्सवाचा सणांचा असा हा असणारा महिना। तर या पवित्र मासामध्ये याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये एका पतिव्रता नारीच्या पातिव्रत्याचं फल म्हणजे दत्त भगवंताचं प्रागट्यकरण आहे। कारण दत्त जयंती महोत्सव मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला जो येतो आहे, तर दत्त भगवान प्रगट झाले, पण कोणत्या कारणानं प्रगट झाले? ते पतिव्रता नारीच्या पतिव्रता धर्माचा सन्मान, अनसूया मातेनं स्वतःच्या पतिव्रता धर्माचं असं काही वैभव दाखवलं की देवांना दत्त रूपामध्ये प्रगट व्हावं लागलं। म्हणजे हा देव आपल्याला भेटलाय, पण त्याच्या पाठीमागची कथा काय आहे? अनसूया मातेच्या पतिव्रता धर्माचं हे सामर्थ्य आहे। म्हणून सौभाग्यवती स्त्रिया किंवा माता वर्ग, स्त्री वर्ग यांच्या विशेष पुण्यपर्व काळाचा हा महिना आहे। आणि आपल्या नळेगावमध्ये महिलांची संख्या विशेष रूपानं जास्त स्वरूपामध्ये कथेसाठी असते। कथेचं मूळ किंवा सार हाच आहे की आपल्या अंतःकरणामध्ये प्रसन्नता निर्माण व्हावी। तर कथेचं आयोजन केलंय, कुणीकडे कथा चालली, लोक जांभळे देत आहेत, कोण तंबाखू चोळतंय, कोण मध्येच उठून जातंय, पण 3 तास आपण सगळेजण एका जागेवर बसतो, अजिबात कुणाचंच त्या ठिकाणी मध्ये उठणं नाही, डिस्टर्ब नाही, कुणाची बुद्धी मन विचलित झालंय असं नाही। आणि रोजच्या श्रोत्या वर्गामध्ये पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत वाढ होत गेलेली आहे, घट नाही। आपली श्रोत्यांची संख्या वाढत गेली, याचा अर्थ या कथेनं तुम्हाला अंतःकरणाला सुख दिलेलं आहे। आणि एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, वक्ता कोण आहे हे अजिबात महत्त्वाचं नाही, पण कथा माझ्या भगवान शंकराची आहे ना, ही गोष्ट फार मोलाची आहे, ही मोलाची। आणि आता आपण कथेला पुढे घेऊन जाणार आहोत। व्रतवैकल्याच्या बळावरती माणसामध्ये एक सामर्थ्य निर्माण होतं, एक पावर निर्माण होते। तप केल्यानंतर माणसाची पत वाढत असते। म्हणून आपल्या जीवनामध्ये साधना, उपासना, तपश्चर्या, चांगल्या कामाचा अट्टाहास, चांगल्या कामासाठी आपण ध्येयवेडा असलं पाहिजे। ज्या आपल्या सेवेतून, ज्या आपल्या बोलण्यातून, ज्या आपल्या कृतीतून समाजाचं, राष्ट्राचं, देशाचं, मानव जातीचं भलं होईल अशी प्रत्येक कृती आपली असली पाहिजे। प्रत्येक कृती मागे आपला उद्देश असा असला पाहिजे की याच्यातून माझ्यासहित सगळ्यांचं कल्याण झालं पाहिजे। कदाचित या 4-5 दिवसाच्या काळामध्ये एखादं वाक्य मी बोलून गेले असेल, मला आता आठवत नाही, पण पुन्हा एकदा सांगते। आपल्या घरामध्ये, परिवारामध्ये जी लेकरं जन्माला येतात ना, तर मुलांनी आपल्याला म्हातारपणी सांभाळावं एवढ्या क्षुद्र विचारानं लेकरं जन्माला नाही घालायचे। लेकरांकडनं एवढी छोटी अपेक्षा ठेवू नका की त्यांनी आमच्या म्हातारपणाचा आधार बनलं पाहिजे। लेकराकडनं अपेक्षा अशी ठेवा, एक वेळेला माझ्या मुलानं
माझी काळजी नाही घेतली तरी चालेल, पण ज्या लेकराला मी या जगामध्ये आणलं, जन्म दिलेला आहे ना, त्या लेकराला माती म्हणजे मातृभूमी, माती आणि संस्कृती या दोन गोष्टी कळाल्या ना तरी आमचं जीवन सफल झालं. हा उद्देश ठेवा लेकराकडनं. आणि माझं बोलणं तुम्हाला कळतंय हे मी गृहीत धरते. ज्या लेकराला मातृभूमी कळते, आपला देश कळतो, आपला धर्म कळतो ना, त्या लेकराला आईवडिलांना सांभाळ म्हणायची गरजच नाही. आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप काही जरी नाही कळालं तर 3 गोष्टी कळाव्यात. आपल्याला आपल्या जीवनामध्ये देव कळावा, आपला धर्म कळावा आणि आपला देश कळावा. ह्या 3 गोष्टी प्रत्येकाला कळायला पाहिजेत. या गोष्टी ज्याला कळतात ना त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. ज्याला देव कळतो, ज्याला देश कळतो, ज्याला धर्म कळतो, त्या व्यक्तीचं जीवन सफल आहे. आणि आता धर्म जागृती, देशाबद्दलचा स्वाभिमान, मातीबद्दलचं प्रेम, देवदेवतांचा आदर, श्रद्धा, या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. मी कथेच्या पहिल्या दिवशीच सांगितलं होतं, पंडित प्रदीप मिश्राजींचे खूप उपकार आहेत की त्यांनी शिवभक्ती आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात जागी केली. बरं, शिव भगवंताची उपासना करावी, त्यात आपलंच भलं व्हावं. महादेव हा भोळा देव आहे, एवढा भोळा देव आहे, या देवासारखा भोळा देवच नाही. मला सांगा, 33 कोटी देवांची यादी मी तुमच्या पुढे ठेवते, आठवून सांगा मला, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा महादेवाला सोडता इतर कोणता देव आहे? हा एकमेव देव आहे की तो तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतोय. हा देव तर म्हणतोय, तुम्ही तुमचं फक्त मन मला द्या, शुद्ध मन, तुमचं भाव मला अर्पण करा. हा देव फार सरळ आहे. एक लोटा जल सब समस्या का हल. महादेवाला सातत्यानं अखंडपणे एक तांब्या रोज आपण जल अर्पण केलं तर पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष असे अनेक दोष नष्ट होतात. या देवाचं देणं अद्भुत आहे. कमी सेवा घेऊन जास्तीचं फळ देणारा, कमी सेवेत त्वरित प्रसन्न होणारा, म्हणून ज्याला आशुतोष नाव प्राप्त झालेलं आहे, या देवाला आशुतोष देखील म्हणतात. तर हा देव फार भोळा आहे, फार सरळ आहे. हा भोळा कसा आहे पहा. याची सेवा करणारे राक्षस असू दे ना तर सज्जन असू दे, हा देव कधीच भेद करत नाही. राक्षस त्याची उपासना करून त्याला मागायला गेले की त्यांना जे पाहिजे ते देऊन टाकणारा देव आहे. आणि याच्या भोळेपणामुळे बऱ्याच वेळेला हा देव स्वतःच अडचणीमध्ये आलेला आहे. भस्मासुराला काय वरदान दिलं? म्हणे तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. भस्मासुराला महादेवानं वरदान दिलं. आणि ज्या दिवशी भस्मासुरानं सुंदर माता पार्वतीला पाहिलं, भस्मासुर म्हटला आता महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि पार्वती मातेला मला मिळवून घेतो. म्हणजे किती भोळा देव आहे हा. रावण महादेवानं विश्वकर्म्याकडून सुंदर बंगला बांधून घेतला. माता पार्वती म्हणत होते आपल्याला बंगला पाहिजे. शिवजी म्हटले नाही, आपलं राहणं स्मशानात आहे, आपण स्मशानातच बरे दिसतोय. माता पार्वती म्हटल्या नाही, याला बंगला त्याला बंगला, सगळ्यांना बंगले आहेत, आपण पण बंगल्यात राहू. पार्वती, जगाचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला स्मशानातच राहावं लागतं. आपण जर बंगल्यामध्ये राहिलो तर आपण लोकांना सुखसुविधा देऊ शकत नाहीत. जगाला देण्यामध्ये आपला त्याग दिसला पाहिजे. आपण जर सुखवैभवात असेल तर आपण लोकांना दिलंय त्याचं काय महत्त्व असणार आहे? नाही म्हणे बंगला पाहिजे मला. सुंदर बंगला उभा केला. मग पूजा करायला रावणाला बोलावलं. त्या काळीचा विद्वान ब्राह्मण, भगवान शंकराचा भक्त शिष्य रावणजीला बोलावलं. म्हणे रावण महाराज, पूजा करा बंगल्याची, वास्तूची. वास्तू शांती केली, अशी सुंदर पूजा केली रावणानं. विद्वान होता रावण. आणि मग भोलेनाथ म्हटले, अरे तुझ्या पूजेनं मी प्रसन्न झालो, सांग तुला काय पाहिजे? काय नाही म्हणे, ज्या बंगल्याची मी पूजा केली तो बंगलाच मला देऊन टाका. या देवासारखा भोळा सरळ देव नाही. बरं, हा देव जे मागल ते त्याला का देऊन टाकतो बरं? माझं बोलणं लक्ष देऊन ऐका बरं, कान देऊन एकदम व्यवस्थित. महादेवाच्या दरबारात केव्हाही जा, कधीही जा आणि कोणत्याही वेळेत मागा. तो देव आपल्याला जे पाहिजे, आपली पूजा अर्चना सेवा भाव पाहून आपल्याला देऊन टाकतो. का तर हा देव
एका छंदामध्ये आहे. तुम्ही म्हणाल कोणता छंद? या देवाला भजनाचा छंद आहे, म्हणून या देवाला भजनानंदी म्हणतात. हा देव कसा आहे? भजनानंदी, अखंड भजनामध्ये असतो. श्रीराम जय राम, जय जय राम. भजन करी महादेव देव, 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 भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव सदाशिव, राम पूजी सदाशिव शिव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. भगवान भोलेनाथ अखंड भजनामध्ये असतात, सारखं नामस्मरणामध्ये भजनामध्ये तल्लीन. मग एखादा माणूस भजनाच्या खूप आवडीचा आहे, तो भजनामध्ये दंग आहे, तेवढ्यात कोणीतरी मागावं त्याला काहीतरी, तो माणूस भजनामध्ये विक्षेप सहन करत नाही, त्याला म्हणतो ठीक आहे तुला देऊन टाकलंय घेऊन जा. अशी अवस्था महादेवाची. महादेव सारखे भजनामध्ये असतात. एखादा भक्त भोलेनाथ हे पाहिजे घेऊन जा, भोलेनाथ भजनामध्ये. दुसरा भक्त येतो भोलेनाथ मला हे पाहिजे घेऊन जा, दिलं म्हणून रामकृष्णारी भजनामध्ये. तर महादेव भजनानंदी आहेत, भजनाच्या स्वरूपामध्ये ते भोळे आहेत, म्हणून या देवाला भोळा महादेव म्हणतात. याला जे मागितलं तो देणारा देव आहे. आणि महादेवाच्या सेवेनं पूजनानं सातत्याची जर पूजा असेल आपल्या जीवनामध्ये अखंड, तर एकही अडचण आपल्या संसारात राहणार नाही. पण तुम्ही अखंड ही सेवा केली पाहिजे, एकही अडचण राहणार नाही. एक महादेवाचं भोळेपण हे सामान्य माणसाप्रमाणे नाही बरं. व्यवहारामध्ये आपण भोळी माणसं पाहतो, पण माणसांचं भोळेपण वेगळं आहे आणि महादेवाचं वेगळं आहे. दोन भोळे होते नवरा बायको, त्यांची लेकरं फार हुशार होती, पण पोरं गेली पंढरपूरच्या वारीला आणि हे दोघं भोळे राहिले घरामध्ये. ती बाई पहाटे उठली, तिला चहा प्यायची सवय होती. चहा बनवण्यासाठी तिच्याकडे साखरच नव्हती. ती म्हटली मालक उठा बरं. तो म्हटलं काय? अहो मला चहा प्यायचा आहे पण साखरच नाही. तो म्हटलं मग काय करू? ती म्हटली जा दुकानातून साखर घेऊन या. तो म्हटला मी भोळा आहे, जर घर विसरलो तर? ती म्हटली काळजी नका करू, मी तुमच्या शर्टला दोरी बांधते. त्याच्या धोत्राला दोरी बांधली, हातात पैसे दिले, जा म्हणे घेऊन या. एक घंटी पण बांधली होती. तिनं सांगितलं दोरी साखर घेतली, दोरी हलवा, घंटी वाजली की मी तुम्हाला ओढत ओढत आणते. त्याच्या धोत्राला दोरी बांधली, ते गेलं दुकान पाहत. साखर घेतली, त्यानं घंटी वाजवली. त्याच्या लक्षात आलं साखर घेतली, त्यानं दोरी ओढायला लागली. त्याला सांगितलंच होतं जशी जशी दोरी ज्या दिशेनं जाईल तिकडे तिकडे यायचं, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. त्या गल्लीमध्ये तिसरं भोळं होतं. त्याच्या दारातून ही दोरी इकडे तिकडे. तो म्हटलं इकडे कोणी दिसेना, इकडे कोणी दिसेना, दोरी कुठं निघाली? त्यानं घरातून कात्री आणली आणि कचकन दोरी कापली. दुकानातलं भोळं दुकानात आणि ही भोळी घरातच. आणि तिसरं भोळं उड्या मारायचं दोरी कापली म्हणून. ते भोळं जे चुकलं ते बस स्टँडवर येऊन बसलं.
ही बिचारी भोळी, ती म्हटली बाई दोरीच हातात आली, मालकानं बहुतेक दोरी सोडली वाटतं. ती पण घरातून बाहेर पडली शोध घ्यायला. बस स्टँडवर आली. एकाच बाकड्यावर पण 2 कोपऱ्याला 2 जण एकमेकाकडे पाहायचे ना, असं करायचं, पाहायचे ना, असं ओळखायलाच येईना. सरकत 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 जवळ आले आणि तो म्हणतोय मावशी. आता ही याची मावशी आहे का बरं? काय म्हणतो तो मावशी? ती म्हणते बोला ना मामा. आता हा हिचा मामा आहे का? बोला ना मामा. म्हणजे मावशी तुम्ही काय करता बस स्टँडवरती? ती म्हटली मामा माझे मालक ना साखर आणायला आलेले आहेत आणि मी त्यांना शोधायला आले. तो म्हटला साखर तर माझ्या हातात आहे. साखर पाहिल्याची ट्यूबलाईट पेटली. ती म्हटली पप्याचा बाप तुम्ही येत का, चला घरी. म्हणजे काही भोळे एवढे भोळे आहेत. तर हे भोळे वेगळे, हे व्यवहारातले भोळे झाले. पण माझे महादेव भजनाच्या बाबतीमध्ये भोळे आहेत. त्यांच्या दरबारात जो कोणी येईल ना त्याला द्यायला भोळे आहेत. देताना ते पात्र पाहत नाहीत, पण आपली सेवा केली, नामस्मरण केलं, उपासना केली, लगेच द्यायला तयार. भोलेनाथ छोट्याशा सेवेनं प्रसन्न होतात. प्रदोषाचं व्रत किती साधं व्रत आहे, किती सरळ व्रत आहे. प्रदोषासारख्या सरळ साध्या व्रतानं प्रसन्न होणारा हा देव आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रदोष जे व्रत आहे ना, या प्रदोष व्रताचं महात्म्य सांगते मी तुम्हाला. सोमवारचा जर प्रदोष तुम्ही केला, ज्या दिवशी प्रदोष हा सोमवारी येतो, सोमवारच्या प्रदोष व्रतानं आपली इच्छापूर्ती होते. म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपले जे काही स्वप्न असतील, काही आशा असतात, काही आपण ठरवलेलं असतं, तर ते पूर्ण करण्याचं काम प्रदोष व्रताचं फल सोमवारचा जो प्रदोष होतो, सोमवारचा प्रदोष म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष. अंतप्रदोष कालामध्ये सायंकाळच्या वेळेला सूर्य अस्ताच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जाऊन पूजन करावं, पंचामृताचा अभिषेक करावा, धोत्र्याचं फूल, फळ, शमीपत्र, दुर्वा घास, बेलपत्र, गंध, भस्म, तांदूळ महादेवाला अर्पण करावेत. तर सोमवारच्या प्रदोष व्रताचं महात्म्य असं आहे की त्या प्रदोष व्रतानं इच्छापूर्ती होते. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, सोमवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये असतात. कैलासामध्ये असलेल्या भगवान शंकराची प्रदोष व्रत सोमवारी केलं तर आपली इच्छापूर्ती होते. मंगळवारी ज्या दिवशी प्रदोष येतो, मंगळवारच्या दिवशी, त्या दिवशी भगवान श्री शंकर काशीमध्ये निवास करत असतात. आणि मंगळवारी जी लोक प्रदोष करतात, मंगळवारचा प्रदोष धरतात, त्यांची रोगमुक्ती करण्याचं काम भगवान शंकर करतात. मंगळवारच्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. कोणत्या प्रदोषानं काय होतं ते सांगते मी तुम्हाला. सोमवारच्या प्रदोषानं इच्छापूर्ती होते. मंगळवारी येणाऱ्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. त्या दिवशी भगवान भोलेनाथ काशीमध्ये असतात. बुधवारी जो प्रदोष येतो, तर बुधवारी प्रदोष येणाऱ्या त्या दिवशी भगवान शंकर रजत भवनामध्ये निवास करत असतात. आणि बुधवारच्या प्रदोषानं कामनापूर्ती होते. म्हणजे संतती संदर्भामध्ये काही आपल्या जीवनामध्ये दोष अडचणी असतील तर त्या निघून जातात आणि वंशवृद्धी होते. गुरुवारी जो प्रदोष येतो, गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर गंगा किनारी म्हणजे गंगेच्या तटावरती निवास करत असतात गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी. आणि गुरुवारी येणारा प्रदोष जर आपण व्रत केलं ते, तर आपल्या शत्रूचा नाश होतो. शत्रूपासून आपल्याला भयभीत राहण्याचं काही कारण नाही. शुक्रवारी जो प्रदोष येतो, तर त्यावेळेला भगवान पर्वतावरती निवास करतात. आणि शुक्रवारी जे प्रदोष व्रत येतं ते व्रत जर आपण केलं तर घरामध्ये सुख आणि शांती भगवान श्री शंकराच्या कृपाशीर्वादानं कायम राहते.
शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर शमीच्या वृक्षाखाली असतात. शमीपत्राचं जे झाड असतं त्याला आपण ग्रामीण भागामध्ये सौंदर्यही म्हणतात. तर त्याच्या खाली भगवान शंकराचं वास्तव्य असतं. आणि शनिवारचा जर प्रदोष आपण केला तर काही घरामध्ये खोडकर लेकरं असतात, आईवडिलांना त्रास देतात. तर त्या प्रदोष व्रतानं लेकरांचा खोडकरपणा किंवा संतांना संदर्भात काही दुःख असेल तर ते नष्ट करण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. रविवारी जो प्रदोष येतो, रविवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव बेलपत्राच्या झाडाखाली असतात. बेल वृक्षाखाली भगवान शंकराचं वास्तव्य रविवारच्या दिवशी असतं. आणि त्या दिवशी जर आपण प्रदोष व्रत आलं आणि तो प्रदोष व्रत जर आपण केलं तर या जगामध्ये असं कुठलंही आपलं काम राहत नाही की ते आपलं काम होऊ शकत नाही. कठीण मधलं कठीण, अशक्यातलं अशक्य काम पूर्ण करण्याचं काम आणि योग्य फलदानाचं काम, फलप्राप्तीचं काम हे व्रत करतं. म्हणून रविवारच्या प्रदोषाचा हा भाग आहे. जमलं तर वर्षभरात 12 प्रदोष येतात आणि आपण 26 प्रदोषाचं किमान व्रत करण्याचा प्रयत्न करावा. नंतर त्याचं उद्यापन करावं प्रदोष करून. आता हे प्रदोष व्रत नेमकं कसं करावं? सगळ्यात पहिलं असं की प्रदोष व्रताच्या दिवशी शास्त्र असं सांगतंय की दिवसभरामध्ये आपण अन्न सेवन करू नये. आणि संध्याकाळच्या वेळेला जो काही प्रसाद तुम्ही सेवन करणार आहात ते चटकदार नसावं, एकदम साधं जेवण असलं पाहिजे. इतकं साधं की त्याच्यामध्ये मिठाचा सुद्धा अभाव असला पाहिजे. चटणी, तेल, चटकदार तर दूरच राहिलं. साधं जेवण करून हे व्रत करावं. प्रदोष व्रताची कथा फार सुंदर आहे. एका नगरामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये एक साधारण स्त्री राहत होती. तिचा पती, त्याला मृत्यू प्राप्त झालेला. ती बिचारी एकटीच आहे. तिचं छोटंसं बाळ आहे. कसं बसं ती आपल्या लेकराचं संगोपन करते. घरात कमावणारं कुणी नाही. हिच्या एकटीवरती लेकराला सांभाळायचं, स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा. बरं, आता ब्राह्मण परिवारात जन्म झाल्या कारणानं सामान्य लोकांप्रमाणे कुणाच्या शेतामध्ये जाऊनही काम करणं शक्य नाही. कुठे जाऊन कामधंदा करावा, आपलं पोट भरावं असं पण नाही. म्हणून तिनं 4 घरची भिक्षा मागावी, लेकराला खाऊ घालावं, स्वतः जगावं. खूप खूप दारिद्र्यानं गांजून गेलेली आहे. एक दिवस भुकेनं खूप व्याकुळ झाली. तिचं लेकरूही अन्नाविना व्याकुळ झालेलं. खाण्यासाठी काहीच नाही. सायंकाळची वेळ होती. सूर्य अस्ताला जाण्याची वेळ. म्हणजे पूर्ण रात्र पण नाही, पूर्ण दिवस पण नाही, असा जो काळ असतो सायंकाळचा त्याला प्रदोष काल म्हणतात. त्या काळामध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेने इकडे तिकडे ती भटकते. फिरत फिरत शिवमंदिराच्या बाहेर आली. शंकराच्या दर्शनासाठी कोणी जाताना आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेनं दारात थांबली. पण तिनं पाहिलंय प्रसादानं भरलेली थाळी, पूजेच्या सामुग्रीनं भरलेली थाळी आणि एक स्त्री पूजा अर्चना करते. ती ब्राह्मण स्त्री आतमध्ये गेली. पाहिलं एक ऋषीची पत्नी खूप सुंदर पूजा करते शंकराची. ती ऋषीची पत्नी पूजेमध्ये, उपासनेमध्ये, महादेवाला अभिषेक करण्यामध्ये, बेलपत्र चढवण्यामध्ये, महादेवाच्या शिवलिंगाचा शृंगार करण्यामध्ये खूप दंग आहे. आणि खरंच पूजा अर्चना करत असताना मन एकाग्र ठेवा. नंतर पूजा चालू आहे आपली, मन कुणीकडे तरी भटकतंय. मग तुम्ही किती दिवसभर जरी पूजा करत बसलात तरी काही उपयोग नाही. थोडाच वेळ करा पण मन एकाग्र करा. बुद्धीतले विचार बाजूला ठेवा. एवढा सुंदर महादेवाचा ती शृंगार करते, बेलपत्र वाहते, सजवते देवाला फुलांनी, फळांनी.
लाल चंदन भस्म काय लावते? ही ब्राह्मण स्त्री गेली म्हणे, देवी तुमची पूजा पाहून खूप माझं मन प्रसन्न झालं हो, पण भुकेनं व्याकुळ झाले, काही असेल तर खायला द्या, माझ्या लेकराला पण खूप भूक लागली. पूजा झाली होती त्या ऋषी पत्नीची आणि तिच्याकडे जो प्रसाद होता त्यातला प्रसाद नैवेद्य म्हणून देवाला दाखवला. थोडासा प्रसाद तिनं शिल्लक ठेवलेला होता. तो थोडासा प्रसादाचा भाग तिनं त्या ब्राह्मण स्त्रीला दिला आणि सांगितलं, हा प्रसाद घे. तिनं तो प्रसाद घेतला ब्राह्मण स्त्रीनं, त्यातला एक घास तोंडात टाकला. त्यात मीठही नाही, चटणी नाही, तेल नाही, एकदम साधा प्रसाद. त्या ब्राह्मण स्त्रीनं तोंडात जसा घास घातला तसं थू 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 करू लागली. तोंडातलं काढून टाकलं. छे छे म्हणे, हा काय प्रसाद आहे का? याला कसलीच चव नाही. हात जोडून भगवान शंकराच्या नामस्मरणामध्ये एकाग्र असलेली ती ऋषी पत्नी, तिच्या कानावर हे शब्द गेले. ही ब्राह्मण स्त्री म्हणत होती, थू थू थू, याच्यात कसली चव नाही, या प्रसादात कसला रस नाही, कसं खायचंय? तर ऋषी पत्नीनं बोलावून घेतलं. म्हणे, देवी इथं बस. म्हणे, देवी मी दिलेल्या प्रसादाचं तू चव घेतलीस, वर्ण त्याला थुंकून टाकलंयस, बेचव आहे म्हणून, आणि म्हणतेस असला कसला प्रसाद, त्याच्यात काहीच नाहीये, चमचमीत नाहीये काही. ते तुझी ही वृत्ती पाहून मला असं लक्षात येतंय की आज तुझ्या वर जी दारोदार भिक्षा मागायची जी वेळ आली ना, तुला वेळेवर अन्न मिळत नाही, तुझ्या प्रपंचामध्ये जे दारिद्र्य आलेलं आहे ना, तर हे तुझं कितीतरी जन्माचा दोष आहे म्हणे हा. कारण आज तुला कळत नाहीये की मी साक्षात देवासमोरचा प्रसाद तुला दिलाय आणि तू प्रसादामध्ये उणं काढतेस, या प्रसादाला चविष्ट नाही म्हणते. अगं बाई, प्रसादाची कधी चव पाहायची नसते. प्रसादाला प्रसाद समजून सेवन करायचं असतं. म्हणून माझ्या ताईंनो, कुणाच्या लग्नात भात कच्चा आहे का, जामुनमध्ये पाक आहे का नाही, तिकडं तुम्ही त्याच्यातली काही दोष वगैरे काढले तर काही हरकत नाही. पण सामूहिक भंडारा जो असतो ना, जसं की आपल्याकडे पण आता जेवण असतं, काल्याच्या पंक्तीला जेवण असतं, किंवा जिथे सप्ताह आहे सप्ताहातलं जेवण असेल, अशा जेवणामध्ये कधी शहाण्या माणसांनी दोष काढायचे नाही. त्याला प्रसाद समजून आपण सेवन करायचं. भाजीला चवच नाही, चपातीच खूप जाड आहे, भातच आज काही व्यवस्थित शिजलेला नाही, असं कधी आपण प्रसादाला नाव ठेवायचं नाही. आम्ही जे बोलतो त्याचा कधी अनुभव घ्या. जी लोक सामूहिक भंडाऱ्यामध्ये जेवायला बसतात, जेवायला बसल्यानंतर काही लोक त्या प्रसादाला नाव ठेवतात आणि काही लोक शांत समाधानानं प्रसाद समजून पोटामध्ये घालतात, खाऊन घेतात. ज्यानं समाधानानं सेवन केलंय प्रसादाचं, 1 वर्षापर्यंत त्याचं घर अन्नधान्यानं भांडार भरलेला असतो. आणि ज्यानं खोट काढली की चवदारच नाही, मीठच नाही, चटणीच नाही, याला कसली चवच नाही, अशी जी खोट काढतात पहा, 1 वर्षाच्या त्यांची दुरावस्था झालेली असते. म्हणून इथून पाठीमागे आपल्याला काही माहिती नसेल, आज आपल्याला माहिती झालंय. कुठल्याही सामूहिक जेवण की जे देवादिकांच्या संदर्भातलं आहे, सप्ताहाचा भंडारा आहे, कथेचा भंडारा आहे, नगर भोजनाचा प्रसाद आहे, अन्नदान म्हणजे गाव जेवण आहे, दत्त जयंतीचा महोत्सव आहे, अन्नदान आहे, सप्ताहाचं काल्याचं कीर्तन अन्नदान आहे. अशा धार्मिक अन्नछत्रामध्ये आपण त्या प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही, एवढं पथ्य पाळायचं आपण. आज ती ऋषी पत्नी समजावून सांगते ब्राह्मण स्त्रीला, म्हणे तुझं एका जन्माचा दोष नाही म्हणे, हा तुझा खूप जन्माचा दोष आहे, म्हणून तुझ्यावर ही वेळ आली, तू प्रसादामध्ये दोष पाहतेस. त्या ब्राह्मण स्त्रीला पश्चाताप झाला. तिला कळालं, अरे आपलं फक्त वय वाढलंय पण आपली समजदारी वाढली नाही. काही लोक फक्त वयानं वाढतात पण समजदारीनं त्यांचा विकास होत नाही. वयानं मोठा झाला म्हणून माणूस मोठा आहे असं नाही. जोपर्यंत आपल्या जगण्यामध्ये शिस्त आणि आपल्या जगण्यामध्ये एक समजदारपणा येत नाही,
तोपर्यंत आपण किती जरी वयाचे झालो तरी काही उपयोग नाही. वय 80 वर्षाचं आहे पण कृती 16 वर्षाच्या पोराची असेल, कृती 8 वर्षाच्या लेकराची असेल, कृती बाळबोध असेल, तर त्या वयाला काही किंमत नाही. त्या ब्राह्मण स्त्रीला स्वतःची चूक लक्षात आली. अरे रे, आपण चुकलोय. त्या ब्राह्मण स्त्रीनं ऋषी पत्नीला प्रार्थना केली, म्हणे देवी आज माझी चूक मला कळाली. लक्षात घ्या, चूक सांगणारा सुद्धा आपल्या जीवनात असावा. काही काही लोकांना चांगलं समजावून सांगितलं की त्यांना राग येतो, त्यांना वाईट वाटतं आपल्यातला दोष दाखवला. राग येणं म्हणजे आपण आपला दोष वाढवून घेणं. जर आपल्याला कुणी आपली चूक सांगत असेल, आपला दोष दाखवत असेल, तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. वाईट वाटून घ्यायचं नाही, आपण सुधारणा करायची. आपण जेवढं आपलं जीवन आपल्याला दोषमुक्त करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. मग ती ब्राह्मण पत्नी म्हणते, हे देवी चुकले मी, मला पश्चाताप होतोय. मला आज कळतं की माझ्या जीवनामध्ये ज्या अडचणी संकट आहेत, ज्या समस्या आहेत, जी दरिद्रता आहे, ती माझ्याच या असल्या जगण्यामुळे आहे. आपल्याला कुणी प्रसाद दिला आपण त्याच्यातही दोष पाहतोय. हे माझ्या बुद्धीचं खूप मोठं अज्ञान झालं. आता भगवान शंकराच्या प्रसादाचा मी अवमान केला, या प्रसादाचा माझ्याकडनं अवमान झाला, हा दोष लागलाय मला. या दोषातून मुक्त होण्यासाठी मी काय करू? ऋषीच्या पत्नीनं सांगितलं, हे देवी तुझ्याकडनं घडलेला दोष निवृत्त होण्यासाठी तू प्रदोषाचं व्रत कर. आणि प्रदोषाचं व्रत मी ज्या पद्धतीने केलंय तसं कर. भगवान शंकराची दिवसभरात उपवास धारण कर, काही खाऊ नको, निराहार रहा. सायंकाळच्या वेळेला शंकराच्या मंदिरामध्ये पंचामृत, दही, दूध, पाणी, मधाचा अभिषेक कर, बेलपत्र वाहा, भस्म लाव देवाला, देवाचा शृंगार कर, अनेक दिवे लावून देवाला दिव्यामध्ये ओवाळ. आणि तुझ्याकडे जे असेल किंवा तू कुठून मागून आणलेलं असेल त्याचं नैवेद्य शंकराला दाखव. पण असा प्रसाद असावा की त्याच्यामध्ये कुठली चवीला प्राधान्य नसावं. त्या ब्राह्मण स्त्रीनं वारंवार वंदन केलं, नमस्कार केला, आणि तेव्हापासून तिनं ते प्रदोषाचं व्रत जे चालू केलं, तिच्या जीवनातले कित्येक जन्माचे दोष तिच्यासोबत आलेले होते ना, ते सगळे दोष नष्ट झाले. आणि दोष संपल्यानंतर भगवान शंकराची अशी कृपा झाली, तिचं दारिद्र्य नष्ट झालं, तिचं जीवन, तिचं लेकराचं जीवन वैभवानं भरून गेलं. भगवान शंकराची भरभरून कृपा झाली. म्हणून प्रदोषाचा जो प्रसाद आपण घेत असतो ते चवीचंच असावं अशी त्याची अट नाही. त्याच्यामध्ये मीठ नसावं, एकदम साधं जेवण, फलाहार, फळं खाल्ल्या जातात पहा, त्याच्यामध्ये चटणी मिठाचा काही प्रयोग नसतो. म्हणून त्या दिवशी फलाहार आपण करावा. अशा पद्धतीने प्रदोषाचं व्रत केलेलं आहे. आणि जी लोक प्रदोषाचं व्रत करतात त्यांच्या जीवनातले अनेक प्रकारचे जे काही दोष आहेत ते दोष नष्ट होतात. अशा पद्धतीने हे प्रदोषाचं महात्म्य सांगितलेलं आहे. उमापती महादेव की जय जय. आणि तुमच्या जीवनामध्ये कुठली समस्या असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ठरवून प्रदोषचं व्रत करा. प्रदोषच्या व्रतानं खूप असे जटिल सुद्धा दोष नष्ट होतात. आपली रखडलेली कामं होतात. गृहस्थ जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या संपून जातात. धन धान्य, मान सन्मान, पद प्रतिष्ठा, पितृप्रकोप, पितरांची पीडा, पूर्वजांची पीडा, जे काही असेल ते, कारण त्या व्रताचंच नाव आहे प्रदोष. हे दोष घालवणारं व्रत आहे. पण काही काय करतात, प्रदोषचं व्रत करतात पण शंकराची पूजाच करत नाहीत त्या दिवशी. तर भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होऊ शकत नाही. दिवसभर निराहार राहावं, शिवपूजन करावं, आणि सायंकाळच्या वेळेला साधं जेवण आपण प्रसाद म्हणून घ्यावं. अशा पद्धतीनं हे व्रत आपण केलं पाहिजे. तर अशीच व्रतवैकल्य करून करून करून, अशीच व्रत उपासना करून एका राक्षसाची पत्नी महान पतिव्रता बनली. तिच्या पतिव्रता धर्माच्या बळावरती तो राक्षस फार बलवान झाला. बरं, राक्षस काही सामान्य नव्हता. एकदा
देवांचा राजा इंद्र, त्याला गर्व झाला. मी देवांचा राजा, सगळे देव माझा सन्मान करतात, पण महादेवच माझा सन्मान करत नाहीत. देवांचा राजा आणि देवांचे गुरु इंद्र आणि बृहस्पती दोघे जण कैलासामध्ये भगवान शंकराकडे आले. त्यांनी ठरवलं की आज महादेवाला विचारायचं की तुम्ही आमचा सन्मान का करत नाहीत, तुम्ही स्वतःला असे महादेव म्हणून का घेता. सगळ्या देवांचा देव महादेव, देवांचा राजा तर मी आहे इंद्र, मग तुम्ही सगळ्या देवांचा देव कसे काय. विचारण्यासाठी निघाले इंद्र महाराज आणि बृहस्पतीजी. महादेवाच्या लक्षात आलं हे दोघंही अहंकाराने आलेले आहेत आपल्याकडे. भोलेनाथानं एक महाभयंकर भीमरूप धारण केलं, काळकुट्ट शरीर, आणि कैलासाच्या प्रवेशद्वारामध्ये हातात मोठा दंड घेऊन उभे राहिले. इंद्र आणि बृहस्पती दोघे जण निघाले. द्वारामध्ये भीमकाय शरीर पुरुष पाहिला आणि असं तटस्थ तो उभा होता. त्यांना ओळखायला नाही आलं हे भगवान भोलेनाथ शंकर आहेत म्हणून. इंद्र म्हणतोय मी देवांचा राजा इंद्र आहे, मला पाहून नमस्कार करावा हे कळत नाही का तुला. भीमकाय स्वरूप भगवान शंकर तसेच द्वारपालाच्या रूपात उभे आहेत, काहीच बोलत नाही. इंद्र म्हणतोय तूही असा, तुझा मालकही तसा, आम्हाला मानच देत नाहीत. म्हणे मी देवांचा राजा आहे, माझ्या समोर खाली झुक. पण महादेव तटस्थ उभे. महादेवाला एवढा राग आला, महादेवाचे डोळे लालबुंद झाले आणि महादेवाच्या नेत्रातून अश्रू वाहत आले. महादेवाने ते अश्रू हातामध्ये घेतले. इंद्राच्या लक्षात आलं हा द्वारपाल नाही, हे साक्षात शंकर आहेत आणि आपण महादेवाला डिवचलं इथे. इंद्राच्या लक्षात आलं आपण चुकलोय. आता इंद्र घाबरलाय. महादेवानं हातात जे पाणी घेतलं ते पाणी फेकून आता आपण जाळून भस्म होणार. इंद्रानं हात जोडले, भोलेनाथ आम्हाला माफ करा, आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलोय. भोलेनाथ, अनावधानानं माझ्याकडनं तुमचा अवमान घडला, माफ करा. हा देव खूप सरळ सुद्धा आहे, कोणी माफी मागितली की लगेच माफ करतो, जास्त वेळ असा राग धरून बसत नाही. भोलेनाथ म्हटले ठीक आहे इंद्रा, पण तुम्ही ज्या गर्वानं माझ्याकडे आलात तो गर्व कधीच तुमच्या अंतःकरणात ठेवू नका. इंद्रानं माफी मागितली, बृहस्पतीनं माफी मागितली. आता हे डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू कुठे टाकू, म्हणून महादेवानं ते अश्रू समुद्रात फेकले. त्या अश्रूपासून समुद्रामध्ये एक मुलगा निर्माण झाला. समुद्राला वाटलं की किती सुंदर बालक माझ्या पात्रामध्ये जन्माला आलेलं आहे. ते सुंदर बालक समुद्रानं हातामध्ये घेतलं आणि ब्रह्मदेवाला बोलावलं. ब्रह्माजी, माझ्या सुंदर बाळाचं जरा भविष्य सांगा, त्याचं नामकरण करायला या, नाव ठेवायला या. ब्रह्माजी आले, त्या मुलाला मांडीवर घेतलं. म्हणजे समुद्राचा मुलगा किती सुंदर आहे. त्या मुलाला ब्रह्मदेवानं मांडीवर घेतलं, पण तो मुलगा दाढीमिशा ओढायला लागला ब्रह्मदेवाच्या. लहान लेकरांना मुठी ओढायची सवय असते, मग त्यांच्या मुठीमध्ये जे सापडल ते काही लवकर सोडत नाही. ब्रह्मदेवाच्या दाढी मिशा ओढायला चालू केलं. काही काही लेकरं खोडकर असतात पहा. गावच्या पाटलाला म्हातारपणी 2 लेकरं झाली, असल्या खोड्या करायची ती लेकरं. पाटील म्हणायची ही जर गावकरी म्हणायची ही लेकरं जर आउटसाईडला सापडली ना, काठीच्या ठोक्यातच खाली पडायचे. पण ते कार्टे काय कुणाच्या हाताला लागतच नव्हते. एक दिवस पाटलाच्या घरी महाराज आले. महाराज सोफ्यावर बसले, पाटील खुर्चीवर बसले. पाटलानं आपल्या लक्ष्मीला आवाज दिला, म्हणे पाटलीन बाई, आपल्या घरी महाराज आलेत, पटकन चहा करा. पूर्वी फार प्रेमानं बोलायचे हो एकमेकाला. पूर्वी घरामध्ये आपल्या पत्नीला पाटलीन बाई म्हणायचे. पाटलीन बाई, मग त्या पण म्हणायच्या जी.
होतं का नाही असं पूर्वी? आता राहिलंय का तसं पुरुष मंडळ? आता फक्त पाटलीनबाई म्हणून पहा यांना, त्या जी म्हणणारच नाही. उद्याच प्रयोग करा तुम्ही हा. पाटलीनबाई जी नाही म्हणणार तुम्ही. काय इकडंच आईस्क्रीम होतात, पुढं काही बोलतच नाहीत. पण पूर्वीचा काळच वेगळा होता. पाटलीनबाई जी 2 कप चहा करा. आपल्या घरी महाराज आलेले आहेत. पाटलीनबाईनं चहा ठेवायला आणि तिकडून कार्ट धूम गावातून घरी पळत यायला. 2 कार्टे त्यातलं एक पळत आलं घराकडं. असलं पळत सुटलं. महाराज ज्या सोफ्यावर बसले होते ना, त्या सोफ्यावरती येऊन कार्ट दणकन बसलं. जसं दणकन बसलं तसे महाराज टुनकून उडाले. महाराज छताला चिटकले 2 तास. जसा फॅन फिरायचा तशी महाराज फिरायचे. महाराज येता खाली येणार. शेवटी आकड्यानं खाली काढून घ्यावे लागले. महाराज एकच म्हणायचे, मी जिवंत आहे का? पाटील म्हटले, महाराज काय नाही झालं, तुम्हाला टेन्शन घेऊ नका, बसा निवांत. पाटलाचं कार्ट फार विचित्र. महाराजांच्या बाजूला बसलं. बसल्या बसल्या त्यांना महाराजांच्या पिशवीत हात घालायला चालू केलं. महाराजांच्या पिशवीमध्ये नारळ होतं, कीर्तनाचं पाकिट होतं. महाराज मनात म्हणायचे, नारळ घे नका, पण पाकिट घेतलं तर काय बोलायचं. महाराजाने त्या कार्ट्याला चिमटा घेतला, त्यानं कुई केलं आणि बाजूला गेलं. पण पोरग फार विचित्र. ते म्हटलं, बदला लेकर रहूंगा महाराज, मैं छोडूंगा नहीं आपको. थोड्या वेळानं महाराजांच्या समोर आलं. महाराज जुन्या काळातले, मोठ्या मिशा, दाढी, शेंडी. त्या कार्ट्यानं कचकन मिशा पकडल्या महाराजांच्या. म्हणजे लहान लेकरं दाढी मिशा ओढतात हे सांगायचं मला. कचकन महाराजांच्या मिशा ओढल्या आणि चिकू 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 करायला लागले. महाराजांच्या डोळ्याला टचटच पाणी आलं. महाराज म्हणतात, बाळा असं दाढी मिशाला खेळू नये हो बाजूला. कार्ट दाढी मिशा सोडच ना. महाराज म्हणतात, पाटील अहो लेकरू दाढी मिशाला खेळू लागले माझ्या, त्याला बाजूला काढा. पाटलालाही कौतुक वाटलं. पाटील म्हणतात, बाबा खेळू द्या त्याला, झोका खेळायची सवय. महाराज म्हटले, या काही झोक्याच्या दोऱ्या नाहीत, या माझ्या मिशा आहेत, काढा बाजूला. कसं बसं कार्ट बाजूला केलं. तेवढ्यात चहा आला. महाराज म्हटले, पटकन चहा पितो, सुटका करून घेतो, इथं कोणालाच काही कळत नाही. कसं आदर आतिथ्य करावं याचं काहीच भान नाही या लोकांना. महाराजांनी कपातला पूर्ण चहा बशीमध्ये ओतला आणि बशी तोंडाला लावली. 5ची मोटर चालू झाली. तोंड भाजत होतं तरी महाराज चहा पित होते. का? पटकन चहा पिऊन निघायचं होतं. महाराजांनी बशी तोंडाला लावली की ते कार्ट पळत आलं आणि बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. एकीकडनं महाराज चहा प्यायचे, दुसऱ्या बाजूने ते कार्ट चहा पिऊ लागलं. बरं चहा पी ना का? महाराजांनी सुर्र केलं की ते फुर्र करायचं. गारव्याचे दिवस होते, त्या पोराला चांगली सर्दी झालेली होती. त्याची सर्दी जाम पिकलेली होती. आता ते फुरफुर केल्यामुळे महाराजांना कुठं चहा प्यावा वाटतो. महाराज म्हणतात, बाळा तू एकटाच चहा घे. ते नाही मग बाबा तुमच्या सोबतच चहा प्यायचा मला. बोलायच्या नादात चहाची वाफ गेली पोराच्या नाकात. जोरात शिंकलं ते. तोफेतून गोळा सटकला, चहावरच पडला. आता मला सांगा, एवढा मलाईदार चहा प्या वाटेल काय महाराजांना? बशी हातातून सटकली, चहा गेला, पण पार्सल धोत्रावरच राहिलं ते. महाराजांना खूप चीड आलेली होती. महाराज म्हणतात, पाटील एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? आता मला सांगा, एवढा त्रास दिला सोनं म्हणावं वाटलं असेल का? पण मोठ्यांची लेकरांना सोनंच म्हणावं लागतं, जरी ते डोकेदुखी असले तरी. पण एवढं सोन्यासारखं लेकरू कोणाचं आहे? महाराज म्हटले, पाटील बोलले, बाबा तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हणतात, पाटील असे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला? बाबा फक्त 2. देवा तुझे लाख लाख धन्यवाद, 2च दिलेस. 10 दिले असते तर गाव पागल केलं असतं यांनी. पाटील तुमचं एक सोनं इथं गडबड करताय, तुमचं दुसरं सोनं कुठे आहे? पाटलानं सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटामध्ये पाणी टाकताय. लहान लेकराला दाढी मिशा ओढायच्या, शेंडी ओढायची, काहीतरी गडबड गोंधळ करायचं, हे लेकरांच्या आवडीचे विषय आहे.
तसं समुद्रानं जसा तो पुत्र मांडीवर दिला, त्या पुत्रानं लगेच ब्रह्मदेवाच्या दाढी मिशा ओढायला चालू केलं. बरं सोडता सोडना, मिशा ओढतय काय, दाढी ओढतय काय, ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून पाणी आलं. ब्रह्मदेव म्हटले समुद्रदेवा काय विचित्र पोरग आहे म्हणे, आता मांडीवर घेतलं की माझ्या दाढी मिशा ओढायला लागलंय, सोडता सोडना डोळ्यातून पाणी आलं माझ्या, यानं माझ्या डोळ्यातून पाणी काढलं, जल काढलं, म्हणून मी याचं नाव जालंधर ठेवतो. जालंधर नाव ठेवलं. पण हा खूप मोठा असुर होईल, खूप मोठा राक्षस होईल हा. आता कुणाला वाटतं का आपले लेकर राक्षस निवडावीत म्हणून? समुद्रदेव म्हटले ब्रह्मदेवा असलं काय सांगता, माझा पोरगा राक्षस होईल, मला वाईट वाटतंय, काहीतरी याच्या जीवनात चांगलं सांगा. म्हणे याला जी पत्नी मिळणार ना ती महान पतिव्रता असेल आणि तिच्या पतिव्रता धर्माच्या बळावरती हा तरण तारण होईल. म्हणून तो जालंधर, त्याचं लग्न झालं वृंदा या स्त्री सोबत. वृंदा महान पतिव्रता. त्या वृंदेच्या पतिव्रता धर्माचं सामर्थ्य एवढं मोठं की हा जालंधर सर्व देवतांना पराभूत करतोय. याचं बल एवढं मोठं की देवता भयभीत आहेत, घाबरलेले आहेत. देवता युद्धाला जातात आणि पराभूत होऊन वापस येतात. प्रत्येक वेळा देवांचाच विजय होईल असं नाही. आसुरी सत्ता वाढली ना, कधी आसुरी सत्तेचा सुद्धा विजय होत असतो, पण असुर सत्याचा होत असतो. आणि मग ती वृंदा महान पतिव्रता, सर्व देवता महादेवाकडे आले. भोलेनाथ त्राही माम त्राही माम. या जालंधर राक्षसामुळे आमचं जीवन भयभीत झालंय, सृष्टिक्रम बिघडलाय, सृष्टीचक्रामध्ये बदल झाला, वाचवा आम्हाला. भगवान श्री शंकर म्हणतात जालंधराचा मृत्यू माझ्याच हातानं आहे, पण त्याची पत्नी पतिव्रता आहे, त्याच्यामुळे तो अनावर होतोय, मरत नाही, तो मृत्यू येत नाही त्याला. काय करावं? म्हणे स्त्री विष्णूला कपट करायला सांगा, मी जालंधरासोबत युद्ध करतो. जर विष्णूनं कपट करून जालंधराचं रूप धारण करून गेले आणि तिचं पातिव्रत्य भंग केलं तर मी इकडे याला मारतो. मग दुहेरी पद्धतीनं युद्ध चालू झालं. जालंधरासोबत महादेव एकीकडे युद्ध करणार आणि एकीकडे श्री विष्णू जालंधराचं रूप धारण करून त्याच्या महलामध्ये जाणार. इकडे महादेवाचं जालंधराचं घनघोर युद्ध चालू झालं आणि श्री विष्णू श्री नारायण जालंधराचं रूप धारण करून वृंदेच्या महलामध्ये आले. आपले पती परमेश्वर आलेले आहेत म्हणून पूजेची थाळी घेतली, तिलक केला, आरती ओवाळली, चरणावरती मस्तक टेकवलं. पती समजून, माहितीच नाही रूप बदलून आलेले. जसं चरणावर मस्तक टेकवलं, 2 शिपाई पळत आले. महाराणी जी क्या हुआ? महाराणी जी क्या हुआ? महाराणी जी, अरे भाई हुआ क्या? महाराणी जी हुआ क्या? महाराणी जी जालंधर सरकार मारे गए, जालंधर सरकार मारे गए। तो मेरे सामने कौन है? भगवान श्री विष्णू मूळ रूपात आले। वृंदा मी विष्णू आहे। देवा हे काय कपट केलं तुम्ही? माझं पातिव्रत्य भंग करून माझ्या पतीच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर टाकली। देवा पतिव्रता नारींच्या पतिव्रता धर्माच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्ही हा काय अधर्म केला? वृंदा तुझ्या पतिव्रता धर्माच्या बळावर तुझा पती हजारो पतिव्रता स्त्रींचं पातिव्रत्य भंग करत होता। हजारो स्त्रियांचा पातिव्रता धर्म सांभाळण्यासाठी तुझा धर्म भंग केला। काही पाप नाही केला मी। देवा पाषाणाचे हृदयाचे झालात तुम्ही। माझा शाप आहे तुम्हाला, दगड होऊन पडताल। देवाला दगड होण्याचा शाप दिला आणि तेच दगड म्हणजे भगवंताचा शाळीग्राम अवतार झाला। देवालाही राग आला। वृंदा मी काही चुकीचं केलेलं नाहीये, जे केलंय ते धर्मासाठी केलंय। माझाही शाप आहे तुला, तू झाड होऊन पडशील, झाड होशील। झाड कधी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही,
भाग्यवान आहोत आपण. चालता येतं, फिरता येतं, बोलता येतं, पाहता येतं, ऐकता येतं, सत्कर्म करता येतं, पूजा करता येते, पंढरीची वारी, चारिधाम यात्रा, हे सगळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येतं. म्हणून देवाला वारंवार धन्यवाद द्या. देवा, चांगला पवित्र मानवी देह दिलास की या देहाच्या माध्यमातून पतीची सेवा, जगतपतीची सेवा, संतांची सेवा, गोरगरिबांची सेवा, दिनदुबळ्यांची सेवा माझ्याकडनं होईल. देवा, झाड केलं असतं तर पंढरपूरची वारी पण नाही आणि शंकराची पूजा पण नाही आणि चारधाम यात्रा पण नाही. कुठलं झाड चारधाम यात्रेला गेलेलं पाहिलंय का तुम्ही? नळेगाव झोपल्या का काय? कुठलं झाड चारधाम यात्रेला गेलेलं पाहिलं नाही. म्हणून देवाचे लाख धन्यवाद मानायचे आपण. आपल्याला मंदिरामध्ये जाता येतं, तीर्थयात्रेला जाता येतं, घरातून आपण कथा ऐकायला येऊ शकतो. वृंदा, तू झाड होऊन पडशील, तिला शाप दिला. वृंदा खूप आक्रोश करते, खूप दुःखी झाली, पतिव्रता आहे ती. तिकडे जालंधर मेला. भगवान शंकर श्री विष्णूकडे आले, पाहिले दोघं एकमेकाला शाप देत होते. भगवान भोलेनाथ म्हणतात, वृंदा दुःखी राहू नको, जे काही आम्ही केलेलं आहे ते जगत कल्याणासाठी केलेलं आहे. वृंदा, विष्णूला शाप दिला तू दगड होण्याचा, पण भगवान शाळीग्राम होतील. तुला देवाना शाप दिला झाड होण्याचा, पण मी तुला वरदान देतो, तू तुळशीचं रोपटं होशील. तुळस एवढी पवित्र आहे की लोक तुझं प्रमाण देतील की या स्त्रीचं जीवन, या व्यक्तीचं जीवन, या ताईचं जीवन, या बाईचं जीवन तुळशी एवढं पवित्र आहे. तुझं प्रमाण देतील लोक. तू वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण होशील. 24 तास प्राणवायूचं दान जगाला करशील. रोज नैवेद्याच्या ताटाला तुळशीचं पान लावून जर नैवेद्य दाखवला तर माझा विष्णू, माझा नारायण ताटामध्ये किती चवदार अन्न आहे पाहणार नाही. तुळशीचं पान पाहिलं की प्रसाद आहे तसा स्वीकारतील. रोज तुळशीचं पान सेवन केलं तर लोकांचं आरोग्य चांगलं होईल. 220 रोगांवरती तू गुणकारी ठरशील. आणि ज्या दारामध्ये तुळशीचा कुंड आहे त्या दारावरती यमराजाची नजर कधी पडणार नाही. खूप आशीर्वाद दिले. मेलेल्या माणसाच्या जिभेवर जर तुळशीचं पान ठेवलं तर त्या व्यक्तीला वैकुंठाची वाट मोकळी असेल. खूप वरदान दिले तुळशीला. वारकरी लोक तुला गळ्यामध्ये धारण करतील. श्री विठ्ठलाला, बाके बिहारीला, द्वारकाधीशाला तुळशीच्या पानांचा हार करून घालतील. त्यांना देवाचं सौंदर्य वाढेल. तुझा मान सन्मान खूप असेल. खूप वरदानं दिली तुळशीला, पण तुळस म्हणते, देवा खूप वरदानं दिली तुम्ही मला, पण तुम्ही पण माझा पती मारलेला आहे. मी तुम्हाला सुद्धा शाप देते देवा. मी खूप वैष्णवांची प्रिय असेल, मी विष्णू प्रिय असेल, मी वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण असेल, मी लोकांना आरोग्याचं दान देईल, लोकांचं आरोग्य चांगलं ठेवील, प्रसादामध्ये पूजेमध्ये मला मान्यता असेल, पण महादेवा माझा शाप आहे, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पूजेमध्ये मी चालणार नाही. म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये तुळस चालत नाही. तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही. तुळशीचं पान मंजुळा महादेवाच्या अंगावर पडणार नाही अशा हिशोबात महादेव ठेवायचा. बऱ्याच माणसांची टूप पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. जरी असेल तर उचला, बाजूला ठेवा. देवाची विटंबना होणार नाही अशा स्थितीमध्ये ठेवायचं. बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड चालेल, तुळशी खाली शाळीग्राम ठेवा. तुळशी खाली महादेव नाही. तुळशीचं पान महादेवाला चालत नाही, कारण दोघांचा 36चा आकडा आहे. मी काल का परवा सांगितलं की महादेवाच्या पूजेचं पाणी सुद्धा तुळशीला टाकू नका, त्यानं कालसर्पदोष लागण्याची शक्यता आहे. वर्षातला एकच दिवस आहे, त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलपत्र वाहतात. तो दिवस म्हणजे हरिहर मिलनाचा दिवस. तो म्हणजे शिव आणि विष्णू भक्तीच्या ऐक्याचा दिवस. तो दिवस म्हणजे आम्ही दोन वेगळे नाहीत, आम्ही एकच आहोत हे सांगणारा दिवस.
त्या दिवशी वैकुंठ कैलास या सगळ्या वाटा मोकळ्या असतात. तो दिवस वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलाचं पान वाहतात. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. तुम्ही म्हणाल दीदी एवढं कसं लक्षात राहणार आमच्या? वैकुंठ चतुर्दशी कधी आली कधी गेली आम्हाला कशी कळणार? तर ऐका, वैकुंठ चतुर्दशी कधी असते? कार्तिक महिन्यातली जी पौर्णिमा येते ना, कार्तिक आत्ताच होऊन गेला कार्तिक महिन्यातली पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान, मधाचं बोट लावा त्याला पानाला, महादेवाला ते तुळशीचं पान अर्पण करा, विठ्ठलाला बेलपत्र अर्पण करा. काही घंटे तुम्ही तिथे उपासना ध्यान धारणा करा. काही तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते बेलपत्र आणि तुळशीचं पान काढून घ्या, त्याला स्वच्छ करा, मधाच्या डब्यामध्ये टाका. आणि तो मध आपल्या घरात जी लहान लेकरं असतात, कुणाला बोलायला अडचण असते, कुणाच्या वाणीचे दोष असतात, कुणाला व्यवस्थित बोलता येत नाही, तर ते मधाचं बोट अधूनमधून जर जिभेवर त्या बाळाला चाटायला दिलं तर त्याच्या वाणीचे दोष निघून जातात. हा त्याचा प्रभाव आहे. पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा प्रयोग करायचा, एरवी नाही. हे त्या दिवसाचं महत्व आहे. महादेव म्हणतात ठीक आहे वृंदा, काही हरकत नाही, तुम्हाला शाप दिलास, पण तू पवित्र असशील. पण तुला वाटतंय ना तुझं पातिव्रत्य भंग केलं, तुझ्या पतीला मारलं, हे 40 स्वरूप विष्णू तुझे पती होतील जेव्हा तू तुळस बनशील तेव्हा. आणि वर्षानुवर्ष कार्तिक महिन्यामध्ये माझ्या मुलाच्या नावानं ज्या महिन्याची ओळख आहे, सत्तेचाच कायम विजय नाही, त्यांचाही कधी कधी पराभव होत असतो. विजय माझ्या मुलाच्या नावानं जो महिना आहे, त्या महिन्यात गंगा स्नानाला महत्व आहे. त्या महिन्यातला एकादशी नंतरच्या द्वादशीच्या दिवशी लोक वर्षानुवर्ष तुलसी विवाह लावतील आणि तो अखंड सौभाग्यवती असशील. म्हणून आपल्याकडे तुलसी विवाह लावण्याची पद्धत आहे. तर असे वृंदेनं देवाला शाप दिले, पण महादेवानं अनेक वरदानं वृंदेला दिलेली आहेत. भगवान भोलेनाथ हे किती दयाघन आहेत. ज्या वृंदेला झाड होण्याचा शाप मिळाला तिला तुळस बनवलं, अखंड सौभाग्यवतीचं वरदान दिलं. ती जगत कल्याणकारी किती असेल तीही वरदान तिला मिळाली. पण ती वृंदा म्हणते देवा माझा पती मारला, त्याचं पण कल्याण करा. महादेव म्हटले ठीक आहे वृंदा, त्याला मारून त्याचं शरीर आम्ही समुद्रात फेकलेलं आहे. त्याचं शरीर अनेक किडे खातील आणि त्या किड्यांपासून शंखाची निर्मिती होईल. तो शंख पूजेमध्ये जो शंख वाजेल, वाजवून प्रत्येक काही घरामध्ये ना शंख वाजवण्याची पद्धत आहे. मंदिरामध्ये देवघरामध्ये शंख ठेवतात. तर त्या तुझ्या पतीला देवघरामध्ये स्थान देईल मी. शंख वाजला की घरातल्या सगळ्या ज्या काही सुप्त दुष्ट शक्ती असतील किंवा काही अशा हे असतील त्या निघून जातील, घरामध्ये चैतन्य निर्माण होईल. म्हणून जो शंख आहे तर तो वृंदेच्या पतीचं रूप आहे आपल्या घरातला शंख. आता देवघरामध्ये जो आपण शंख ठेवतो तर तो पालथा घालून नाही ठेवायचा. एका वाटीमध्ये प्लेटमध्ये ते पाकळी असते पहा आणि मध्ये एक जागा असते, तर त्याच्यात पाणी भरून ठेवायचं. शंख असा ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पाणी भरलेलं ठेवायचं. शंख ठेवत असताना शंखाचा जो निमुळता भाग आहे, चोंचेसारखा भाग, तर तो निमुळता भाग देवघराकडे असला पाहिजे आणि त्याचं जे तोंड आहे आपण पूजा करायला बसल्यानंतर आपल्याकडे पाहिजे. अशा पद्धतीने आपण शंख ठेवावा. ज्या शंखाला असे ते दात वगैरे आहेत असं सांगतात, तो शंख शक्यतो घरात ठेवू नये. जो गोल शंख आहे तो आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवावा असं शास्त्र आहे. आता आपण पुढे 12 ज्योतिर्लिंगाची कथा पाहणार आहोत. काही क्षण भजन करू प्रेमानं.
नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय हर हर शंकर नमः शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो एक काम करू, मी पुढे म्हणते, तुम्ही सगळ्यांनी मागे म्हणा. आयो नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. मला वाटतं आवाज अजून मोठा पाहिजे. मला माहिती आहे काहींच्या बॅटऱ्या चार्ज नाहीत, 11 वाजल्यापासून इथे बॅटरी उतरली असेल. म्हणा जोरात. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. जय हो जय हो. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय म्हणा. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. वाह. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी
भारताच्या भूमीवरती प्रामुख्यानं 12 ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात। तसं तर मिट्टी के हर कण कण में शंकर है, पत्थर के हर कण में शंकर समाये हैं। आप ध्यान से सुनो। पहिले आहेत सोमनाथेश्वर भगवान, दुसरे आहेत मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, केदारेश्वर, भीमाशंकर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, वैद्यनाथ धाम, नागेश्वर, रामेश्वरम आणि घृष्णेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंग आहेत। या 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळी उठून स्मरण जरी केलं तर 7 जन्माचं पाप नष्ट होऊन जातं। हे सोरटी सोमनाथ भगवान गुजरातमध्ये, गुजरात प्रांतामध्ये समुद्राच्या तटावरती, पूर्वी त्याला सौराष्ट्र देश म्हणत होते, म्हणून त्याला त्या सौराष्ट्र देशामध्ये भगवान शंकराचं शिवलिंग कसं प्रगट झालं तर चंद्राला दक्षानं शाप दिला, म्हणे माझ्या 27 मुली तुला दिलेल्या आहेत आणि एकाच पत्नीला जीव लावतो आणि बाकीच्या पुरींना ढुसफूस करतो। अरे तुझ्या सख्या बहिणी आहेत त्या, तुझ्या पत्नी आहेत, सगळ्यांना समान भागामध्ये तू प्रेम कर। तू असा द्वैतभाव दाखवतो, रोहिणीशी प्रेम करतो आणि इतरांना तू तुच्छ समजतोस। माझा शाप आहे, तुला क्षयरोग होईल। क्षयरोग लागला चंद्राला, त्यानं भगवान शंकराची उपासना केली। समुद्राच्या तटावर शिवलिंग बनवायचा, शंकराचं ध्यान करायचं, भगवान मला वाचवा, तारणहार मला तारा। भगवान भोलेनाथानं त्याचं ते 6 महिन्याचं व्रत पाहून प्रसन्न झाले आणि त्या चंद्राला भगवान भोलेनाथानं सांगितलं, चंद्रदेवा तुमचं पूजा अर्चन पाहून मी प्रसन्न झालो, 15 दिवस तुमचं शरीर क्षीण होईल आणि 15 दिवसामध्ये तुमचं शरीर फुलेल आणि 15 दिवसामध्ये पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्र क्षीण 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 होत जातो, कमी कमी होत जातो कले कलेनं, आणि अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत कले कलेनं वाढत जातो, फुलतो चंद्र। पौर्णिमेला पूर्ण असतो, अमावास्येला पूर्ण लुप्त असतो। तर 15 दिवस या रोगाचा प्रभाव वाढेल, 15 दिवस कमी असेल असं वरदान दिलं। एक मध्य काढला त्या शापामध्ये। चंद्रदेवाला खूप चांगलं वाटलं। चंद्रदेव म्हणतात, देवा तुम्ही मला जीवनदान दिल्याप्रमाणे दिलेलं आहे, मला या त्रासातून तुम्ही बऱ्यापैकी मुक्त करण्याचं काम केलं। माझी विनंती, जी लोक रोगराईनं त्रस्त झालेले असतात, जटिल रोग ज्यांना लागलेले आहेत, त्यांच्या दुःख निवारणासाठी तुम्ही इथे ज्योती स्वरूपामध्ये राहा। भगवान तिथे दिव्य ज्योती स्वरूपामध्ये जिथे पूजा केली तिथे प्रगट झाले, तिथे शिवलिंग साकारलं। आणि चंद्राला सोम सुद्धा म्हणतात, चंद्राला सोम देखील म्हणतात, म्हणून सोमनाथ, सोमनाथेश्वर असं त्या शिवलिंगाला नाव प्राप्त झालं। अशा पद्धतीनं गुजरातमध्ये हे सोरटी सोमनाथ भगवान तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कल्याणासाठी तिथे स्थित आहेत। आपल्यापैकी सोरटी सोमनाथ या देवाचं दर्शन, शिवलिंगाचं दर्शन किती लोकांनी केलंय? आहेत बऱ्यापैकी। आपण पाहिलंय, आपण भाग्यवान आहात। ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी, ज्यांनी तिथे तीर्थ पाहिले त्यांच्यासोबत गप्पा मारा थोड्याशा, नाही तर यूट्यूबवरती सर्च करा कसे आहेत सोमनाथ भगवान। कधी तुमच्या प्रारब्धाचा उदय झाला तर तुम्हालाही तिथे पाहायला योग येईल। त्यानंतर मल्लिकार्जुन भगवान, रुसलेले कार्तिक स्वामी महाराज, त्यांना आईवडिलाची आठवण येऊ लागली, मग त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये शिवलिंग बनवायचे, महादेवाचं ध्यान केलं। महादेव अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलाला भेटायला गेले। माता पार्वती पौर्णिमेला गेली, तिथे 2 शिवलिंग आहेत। मग पौर्णिमेला माता पार्वती, अमावस्येला भगवान शंकर सातत्यानं कार्तिक स्वामीच्या भेटीच्या निमित्तानं तिथे जातात। अशा पद्धतीने मल्लिक आणि अर्जुन, मल्लिकार्जुन भगवंताचं प्रागट्यकरण किंवा ते स्वरूप तिथे भगवंताचं विकसित झालं। नंतर आहे महाकालेश्वर। 4 ब्राह्मण पुत्र भगवान शंकराची उपासना करत होते। एक दूषण नावाचा राक्षस फार त्रास देत होता, त्याला दंड देण्यासाठी भगवान प्रगट झाले आणि महाकालेश्वर स्वरूपामध्ये
मध्य प्रदेशात उज्जैन या ठिकाणी भगवान परमात्माचं खूप मोठं शिवलिंग विकसित झालं. नंतर परमेश्वर भगवान ज्याला आपण ओंकारेश्वर म्हणतो ते देखील मध्य प्रदेशामध्ये आहे. तेथे नर्मदा नदीचा आकार ओम सारखा झाला कारणानं त्याला ओंकारेश्वर म्हणतात. नंतर केदारेश्वर भगवान हे हिमालयाच्या पहाडीमध्ये बर्फाळल्या भागामध्ये केदारेश्वर, आपण म्हणतो ना जन्माला आल्यानंतर एकदा तरी केदारनाथ बद्रीनाथ केले पाहिजेत कारण ते फार कठीण देव आहेत. तर हे केदारेश्वर भगवान केदार नावाचे वृक्ष त्या भागामध्ये असल्या कारणानं त्या केदारवनामध्ये नरनारायणाच्या तपस्येचं स्थान, तिथे भक्ताच्या कल्याणासाठी भगवान केदारेश्वर स्वरूप साकारलं. आणि केदारनाथाचं सामर्थ्य काय आहे आपल्याला माहिती आहे. पाठीमागे खूप मोठा पूर आला, त्या पाण्यामध्ये अख्ख्या इमारती वाहून गेल्या, पण केदारनाथाच्या मंदिराला काही धक्कासुद्धा लागला नाही. आणि एवढंच काय, ते ठराविक काळच उघडं असतं ते मंदिर, ठराविक काळ बंद असतं. ज्या काळामध्ये म्हणजे माणसांना जायला अडचणी आहेत, मग त्या काळामध्ये तिथे दिवा लावून 6 महिन्यासाठी दरवाजा बंद करतात मंदिराचा. 6 महिन्यानं उघडल्यानंतर आजही तो दिवा तसाच चालू निघतो. हे सामर्थ्य त्या देवाचं आहे. म्हणून केदारनाथ भगवंताचं ते महात्म्य. भीमशंकर आपल्या महाराष्ट्रात राजगुरुनगरच्या बाजूला डाकिन्यवनामध्ये भीम नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाला मारण्यासाठी भगवान शंकरानं रूप घेतलं, त्याच्यासोबत युद्ध केलं, मारलं त्याला. पण मारत असताना तो शरण आला महादेवाला, भोलेनाथ मला माफ करा, मरतोय मी, मला दंड द्या, पण इथे तुम्ही जगत कल्याणासाठी थांबा. त्या डाकिन्यवनामध्ये भगवान शंकर थांबले आणि त्या राक्षसानं वरदान मागितलं होतं की तुमच्या नावाला माझं नाव जोडल्या जाऊ द्या. राक्षसाचं नाव होतं भीम आणि शंकरानं तिथे थांबले म्हणून भीमशंकर असं नाव प्राप्त झालं. महादेव युद्ध करून थकले होते, कपाळाला घाम आला होता, घाम असा घेतला आणि असा टिपला, त्या घामातून एक नदी प्रवाहित झाली, त्या नदीला भीमा नाव प्राप्त झालं. तीच भीमा जेव्हा पंढरपूरला जाते चंद्रासारखा आकार घेते, तीच पुढे चंद्रभागा होते. आजही म्हणतात भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. पुढे विश्वनाथ भगवान काशीमध्ये जे आहेत, विश्वाचे नाथ ते विश्वनाथ, अग्निस्तंभाचं ते स्वरूप विकसित झालेलं तुमच्या माझ्यासाठी जगत कल्याणासाठी. असे विश्वनाथ भगवान, भगवान श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी या विश्वनाथाची पहिली पूजा केलेली आहे. नंतर त्र्यंबकेश्वर भगवान आपल्याच महाराष्ट्रामध्ये गौतम ऋषीच्या उपासनेला प्रसन्न होऊन हे त्र्यंबकेश्वर भगवान आपल्या जीवनातले 3 प्रकारचे दोष घालवण्यासाठी त्र्यंबकेश्वर स्वरूपामध्ये नाशिकच्या पुढे त्र्यंबक या ठिकाणी ते विकसित झालेले आहेत. आजही कुणाचा कालसर्पदोष, कुणाचा पितृदोष, अनेक प्रकारचे दोष, तिथे जाऊन त्रिपिंडी करा, तिथे जाऊन अनेक विधिविधान करा, पूजा पाठ करा. आजही लोकांचे कोडे सोडवण्याचं काम हे त्र्यंबकेश्वर भगवान करतात. पुढे वैद्यनाथ भगवान. आता वैद्यनाथ, काही लोक गुजरातमध्ये संथाल जिल्ह्यामध्ये देवघरच्या तिथे वैद्यनाथ मानतात आणि आपण महाराष्ट्रीयन लोक वैद्यनाथ म्हणजे परळी वैद्यनाथ असं मानतात. तर आपल्याकडची लोक महाराष्ट्रातले वैद्यनाथ भगवंताला मानतात आणि तिकडे दुसरे वैद्यनाथ मानलेले आहेत. ते वैद्यनाथ कुठे आहेत? देवघर संथाल जिल्हा, तिथे अंगठ्यापेक्षाही लहान शिवलिंग आहे आणि असं सांगतात तिथं पार्वतीचं हृदय पडलेलं होतं, त्या कारणानं तिथे शिवलिंग प्रगट झालेलं आहे. असंही कारण, बरीच कारणं सांगितलेली आहेत. नंतर आहेत नागेश्वर भगवान. आपल्याकडची लोक औंढा नागनाथला त्या नागेश्वरची मान्यता देतात 12 ज्योतिर्लिंगापैकी, पण इतर भारत देशातल्या इतर राज्यातली लोक नागेश्वर भगवान गुजरात मध्ये गोमती नदीच्या तीरावरती नागेश्वर भगवंताचं प्रागट्यकरण त्या लोकांनी मानलेलं आहे. नंतर आहेत रामेश्वरम, रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर. लंकेवर स्वारी करण्या अगोदर वाळूचं शिवलिंग बनवलं आणि ब्राह्मण देवताच्या साक्षीनं विद्वान साक्षात म्हणजे तिथे रावण महाराज पूजा करायला आलेले होते, तर तिथे ज्या देवाची स्थापना केली वालुकामय शिवलिंग ते रामेश्वरम भगवान. तर रामेश्वर भगवंताच्या पूजनानं, त्यांच्या अभिषेकानं आपल्या प्रपंचातली एखादी जटिल समस्या असेल ती सुटते.
हे महात्म्य रामेश्वराच्या पूजनाचं आहे। घृष्मा नावाची एक भक्त महादेवाची उपासना करत होती। तिनं 1008 शिवलिंगांचं वाळूचे शिवलिंग बनवले आणि ते विसर्जित केले। ऐकून घ्या, तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलं, वाळूचं शिवलिंग बनवलं, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात। मातीचं शिवलिंग बनवलं ना, त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात। त्या शिवलिंगाच्या पूजनानं खूप मोठ्या प्रमाणातलं पुण्य आणि खूप मोठं सुख समाधान आपल्याला प्राप्त होतं। पण त्या शिवलिंगाचं वैशिष्ट्य असं आहे, पार्थिव शिवलिंग जर तुम्ही सकाळी बनवलं तर संध्याकाळपर्यंत त्या शिवलिंगाला विसर्जित केलं जातं। ते शिवलिंग तसंच ठेवत नाहीत। मग ही जी घृष्मा नावाची भक्त होती ती शिवलिंग बनवायचे ना, सरोवरात विसर्जित करायचे, पण तिच्या बहिणीनं तिच्या सवतीनं त्याच्यासोबत कपट केलं आणि शेवटचं शिवलिंगाचं पूजन, कानावर जर चांगली बातमी यायची तर तिच्या कानावर चुकीची बातमी आली, तिचा मुलगा मृत्यूला प्राप्त झाला। पण ती म्हटली, देवा माझी परीक्षा घेता का? 1008 शिवलिंगाचं पूजन मी करते, आज माझं शेवटचं पूजन आहे आणि ही बातमी माझ्या कानावर, पण माझी श्रद्धा तुमच्या चरणावर आहे, माझ्या प्रारब्धात जे असेल ते होईल, पण दुःखाची बातमी कानावर आली म्हणून शिवलिंगाची पूजा मी थांबवणार नाही। त्यानं ती पूजा केली, जड अंतःकरणानं महादेवाला नमस्कार करत घरी निघाली। महादेवानं तिचा दृढ भाव, तिचा निश्चय आणि तिचं समर्पण पाहिलं, तिचे भाव पाहिलं, तिची शुद्धता पाहिली आणि भगवान भोलेनाथानं तिचा मृतपुत्र जिवंत केला। आई आई म्हणत त्याच्या पाठीमागे जेव्हा पळाला तेव्हा तिला आनंद झाला, म्हणे देवा तू खरंच देवांचा देव आहेस, भक्तांचा कैवारी आहेस। अशा पद्धतीनं तिच्यावर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि भोलेनाथानं त्या घृष्मेची स्मृती म्हणून घृष्णेश्वर या रूपामध्ये ते आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक 20-25 किलोमीटर अंतरावरती तिथे घृष्मेश्वर भगवंताचं प्रागट्यकरण झालं। अशा पद्धतीनं हे 12 ज्योतिर्लिंग आहेत। आता सगळ्यांनी माझ्यासोबत 12 ज्योतिर्लिंगांचं नामस्मरण करायचं आहे आणि लगेच आपण पूजा घेऊ, कारण आपल्याला वेळेमध्ये आज कथा सोडायचं चाललं। सगळ्यांनी माझ्या सोबत म्हणा किंवा पाठीमागे म्हणा, हरि ओम म्हणा, हरि ओम। सौराष्ट्रे सोमनाथं च, सौराष्ट्रे सोमनाथं च, श्रीशैले मल्लिकार्जुनं, श्रीशैले मल्लिकार्जुन, उज्जयिन्यां महाकालम्, उज्जयिन्यां महाकालम्, ओंकारं ममलेश्वरम्, ओंकारं ममलेश्वरम्, परल्यां वैद्यनाथं च, परल्यां वैद्यनाथं च, डाकिन्यां भीमशङ्करम्, डाकिन्यां भीमशङ्करम्, सेतुबन्धेतु रामेशं, सेतुवन्देतु रामेशं, नागेशं दारुकावणे, नागेशं दारुकावने, वाराणस्यां तु विश्वेशं, वाराणस्यां तु विश्वेश्वर, त्र्यम्बकं गौतमी तटे, त्र्यम्बकं गौतमी तटे, हिमालये तु केदारं, हिमालये तु केदारं, कृष्णेशं शिवालये, कृष्णेशं शिवालये, एतानि ज्योतिर्लिङ्गानि, एतानि ज्योतिर्लिङ्गानि, सायं प्रातः पठे नर, सायं प्रातः पठे नर, सप्तजन्म कृतं पापं, सप्तजन्म कृतं पापं, स्मरणेन विनश्यति। स्मरणेन विनश्यति। हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः पार्वतीपते हर हर महादेव। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।